नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वोदय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहतो आहे बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर. 3 तासाचा पेपर आहे हा, 80 मार्कासाठी. याच्यामध्ये कृतीपत्रिकेसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपल्याला तंतोतंत पाळायच्या असतात. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेतला पहिला विभाग आहे गद्य विभाग. गद्य विभागमध्ये एक पॅसेज दिलेला असतो गद्य पाठांवर आधारित, आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले असतात. ऑब्जेक्टिव्सचे 3 प्रश्न आहे कृती, आणि ब्रीफ आन्सर एक 3 मार्काचं असतं. त्याच्यानंतर आहे दुसरा उतारा. दुसरा उतारा पण गद्यपाठांवर आधारितच असतो. तो 7 मार्क्ससाठी असतो. सेम याच्यामध्ये पण 3 मार्काचा एक ब्रीफ क्वेश्चन असतो. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, म्हणजे तिसरा भाग जो आहे या प्रश्नपत्रिकेचा, अपठित गद्य, अनसीन पॅसेज ज्याला आपण म्हणतो, तो 4 मार्क्ससाठीचा असतो. इथे आपण बघू शकता 2 मार्क आणि 2 मार्क असे 4 मार्कचे प्रश्न आहेत. अनसीन पॅसेज दिलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपयोजित लेखनसाठी जो सारांश लेखनासाठी जो प्रश्न येत असतो, याच उतार्याचा सारांश आपल्याला उपयोजित लेखनसाठी मध्ये लिहायचा असतो. तो 6 मार्काचा असतो. त्याच्यानंतर आहे विभाग 2 पद्य विभाग, म्हणजे कविता विभाग. याच्यामध्ये पण पहिला प्रश्न असतो, एक कविता दिलेली आहे, त्याच्यावर आधारित ऑब्जेक्टिव्ज आहेत, आणि एक ब्रीफ मोठा प्रश्न आहे जो 2 मार्क्ससाठी असतो. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा, ज्याला आपण रसग्रहण ॲप्रिसिएशन असा हा प्रश्न म्हणू शकतो. डावीकडे प्रश्न दिलेले आहेत आणि 2 कॉलम आहे, 2 कविता, त्याच्यापैकी कोणत्याही एका कवितेचे सलग एकाच कवितेचे प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, पूर्ण 8 मार्काचा. त्याच्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन. 3 प्रश्न दिलेले असतात, त्याच्यापैकी कोणतेही 2 प्रश्न, एनी 2 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे असतात. हा प्रश्न 3 मार्क्ससाठी ईच, म्हणजे 6 मार्काचा असतो. त्याच्यानंतर विभाग 4 भाषाभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती. तो याच्यामध्ये सगळ्यात पहिले 2 प्रश्न असतात, वाक्याचे प्रकार ओळखा आणि वाक्य रूपांतर करा. 2-2 मार्क्ससाठी, म्हणजे 4 मार्काचा असतो. त्याच्यानंतर असतो वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, कोणतेही 2, ते 4 मार्क्ससाठी असतात. आणि मग भाषिक घटकांवर आधारित कृती, याच्यामध्ये 1-1 मार्क्ससाठी समानार्थी, विरुद्धार्थी, वचन बदला, लिंग बदला किंवा लिंग ओळखा असे 4 मार्क्ससाठी. लेखन नियमानुसार लेखन, म्हणजे शुद्ध लेखनाचा प्रश्न असतो 2 मार्क्ससाठी. एकतर 4 शब्द दिलेले असतात, त्यापैकी बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा असतो, किंवा एक वाक्य दिलं असतं, त्याच्यामध्ये 2 शब्द फक्त चुकीचे असतात, म्हणजे त्याची स्पेलिंग्स चुकलेले असतात, मात्रा चुकलेल्या असतात. तो त्या 2 शब्दांचा पुन्हाच बरोबर करून ते उत्तर जे आहे ते अंडरलाईन करून आन्सर उत्तर लिहायचं असतं. त्याच्यानंतर या विभागातला शेवटचा प्रश्न विरामचिन्हे, पंक्च्युएशन मार्क्स. तो विरामचिन्हे एक तर योग्य विरामचिन्हे द्या आणि पुन्हा लिहा, किंवा दिलेली चिन्हे आहे त्याची नावे लिहा, किंवा नावे दिली आहे तर चिन्ह लिहा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. हा कंपल्सरी क्वेश्चन आहे 2 मार्काचा. त्याच्यानंतर मराठीच्या पेपरमधला अतिशय महत्त्वाचा असा विभाग आहे 5 उपयोजित लेखन विभाग. तो एकूण 24 मार्क्ससाठी असतो. पहिला प्रश्न असतो पत्रलेखन. इथे एक ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, त्याच्या खाली 2 ऑप्शन्स आहेत, तर यापैकी कोणतंही एक पत्र आपल्याला करायचं असतं. यालाच और आहे सारांश लेखन, जे आपण सुरुवातीला अपठित गद्य बघितला होता, त्या परिच्छेदाचा सारांश आपल्याला लिहायचा असतो. हे दोन्ही प्रश्न 6 मार्काचे आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 3 प्रश्न दिले आहेत, 5 मार्काचा एक.
त्याच्यापैकी फक्त 2 प्रश्न आपल्याला करायचे असतात. एक आहे जाहिरात लेखन आणि दुसरा आहे बातमी लेखन. तिसरा प्रश्न असतो कथालेखन. तर या 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. प्रत्येकी 5 मार्क. या प्रश्नाला आहे 10 गुण, 10 मार्क्स. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे लेखन कौशल्य. 8 मार्क्ससाठीचा प्रश्न आहे निबंध लेखन. 3 प्रकारचे निबंध इथे येतात. 3 पैकी कोणताही एक आपल्याला सिलेक्ट करून त्याच्यावर निबंध लिहायचा असतो. तो पहिला असतो प्रसंग लेखन, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आत्मकथन आणि तिसरा प्रकार वैचारिक निबंध लेखन. 3 पैकी आपल्याला पूर्ण 3ही निबंध प्रकाराचे मुद्द्यांचं वाचन करून जो आपल्याला सुटेबल वाटतो तो निबंध आपल्याला लिहायचा असतो. सो हा शेवटचा प्रकार असतो 8 मार्क्ससाठी. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. ही पूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरांसहित मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.